नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे सुप्त मन आणि सवयी, चांगल्या सवयी आणि चारित्र्याची जडणघडण. आपण सर्वजण एक सफल यशस्वी जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो असतो, परंतु आपल्या सवयी आणि वातावरण यामुळे आपण अपयशाच्या दिशेने जातो. आपण जिंकण्यासाठी जन्माला येतो, पण परिस्थितीमुळे वातावरणामुळे हरायला शिकतो. आपण पुष्कळ वेळा असं ऐकतो की अमुक एक माणूस काय नशीबवान आहे, त्याने मातीला हात लावला तरी तिचं सोनं होतं, किंवा अमका तमका अगदी कम नशिबी आहे, तो ज्याला हात लावेल त्याची माती होते. पण हे काही खरं नसतं. तुम्ही जर नीट अभ्यास केलात तर असं दिसून येईल की यशस्वी माणूस प्रत्येक व्यवहार योग्य त्याच गोष्टी करत असतो आणि अयशस्वी माणूस प्रत्येक व्यवहारात त्याच चुका पुन्हा करत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ सरावाने माणूस परिपूर्ण होत नाही, तर योग्य व आवश्यक बाबींच्या सरावानेच माणूस परिपूर्ण होतो. आपण सरावात ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो त्या पक्क्या होतात. काही माणसं चुकांचा सराव करतात, ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो त्या पक्क्या होतात. काही माणसं चुकांचा सराव करतात आणि त्यात प्रावीण्य मिळवतात, म्हणजे त्यांच्या चुकांमध्येच ते तरबेज होतात आणि त्या चुका त्यांच्या हातून सहजगत्या घडतात. एखादा वाकबगार कसबी कारागीर अगदी अवघड कामही तितक्या सफाईदारपणे सहज करत असतो आणि बघणाऱ्याला मात्र ते अगदी सहज सुलभ भासतं. त्या कारागिराला हे जमतं कारण आपल्या कामातील मूलभूत बाबींमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं असतं. काही लोक बढतीच्या आशेने चांगलं काम करतात, परंतु काम चांगलं करण्याचीच ज्याला सवय असते तोच खरं तर बढतीला लायक असतो. चांगली सवय जोपासणं हे शेत नांगरण्यासारखं असतं. त्यासाठी वेळ लागतो. आतून प्रेरणा मिळाली की ती गोष्ट करायला माणूस सुरुवात करतो. अंतःप्रेरणेने तो ती गोष्ट चालू ठेवतो आणि सवयीने ती गोष्ट आपोआपच घडू लागते. प्रतिकूल परिस्थितीत धैर्य दाखवा, मोहाच्या क्षणी स्वतःवर ताबा ठेवा, क्लेशकारक परिस्थितीतही आपली आनंदी वृत्ती कायम ठेवा. निराशाजनक परिस्थितीत खंबीरपणा दाखवा, अडथळ्यांतून संधी शोधा. हे गुण असणं म्हणजेच काही योगायोग नव्हे. सतत आणि दृढपणे केलेल्या मानसिक आणि शारीरिक सरावाने हे गुण अंगी रुजतात. आपण जसं वागण्याचा नेहमी सराव करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, तसंच आपण कसोटीच्या प्रसंगात वागतो. लहान सहान गोष्टीत भेकडपणा आणि अप्रामाणिकपणा दाखवून आपण वाईट सवयींचा सराव करतो आणि मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू अशी आशा मनामध्ये बाळगतो. पण तसं घडत नाही, कारण आपण चांगल्या सवयींचा सराव केलेला नसतो. आपण एकदा स्वतःला खोटं बोलण्याची सवलत दिली की दुसऱ्यांदा खोटं बोलणं सोपं जातं, तिसऱ्यांदा खोटं बोलणं अधिक सोपं जातं आणि मग ती सवय जडते. यशाचं तत्त्वज्ञान आहे करत राहा आणि दूर राहा. जे केलं पाहिजे ते करत राहा आणि हानिकारक गोष्टींपासून दूर राहा. मनुष्य प्राणी हा तर्कनिष्ठ कमी आणि भावनाप्रधान जास्त आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी हा आपल्या विश्वासाचा आणि सरावाचा परिणाम असतो. ज्या गोष्टींचा आपण दीर्घकाळ सराव करतो ती आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि सवयीचा भाग बनते. एखादा नेहमीच खरं बोलणारा माणूस प्रथमच खोटं बोलला की पकडला जातो. याउलट नेहमीच खोटं बोलणारा माणूस प्रथमच खरं बोलला की पकडला जातो. स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक किंवा अप्रामाणिक राहणं यापैकी कोणतीही गोष्ट वारंवार केली की ती सवय लागते. आपली विचार करण्याची पद्धतही सवयीची आहे. आपण सवयी लावून घेतो आणि सवयींनी आपलं चारित्र्य घडतं. आपल्याला सवय लागते हे कळायच्या आतच सवय लागलेली असते. म्हणूनच योग्य विचार करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. कोणीतरी असं म्हणून ठेवलंय की आपल्या विचारातून कृती होते, कृतीतून सवयी जडतात आणि सवयीतून चारित्र्य घडतं, चारित्र्यातून आपलं भविष्य देखील घडतं.